श्री AR तांबे सर संचलित श्रद्धा सुपर जेम्स. प्रत्येक पालकाचे स्वप्न असते की त्यांच्या मुलाने जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत यश मिळवावे, पण हे यश केवळ पुस्तकी ज्ञानातून नाही तर सर्वांगीण विकासातून मिळते. तुमच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्याचा पाया रचण्यासाठी वचनबद्ध आहे श्री AR तांबे सर संचलित श्रद्धा सुपर जेम्स, जिथे स्पोर्ट्स, आर्ट अँड स्किल आधारित प्रोग्रामच्या माध्यमातून आम्ही तुमच्या मुलाला कॉन्फिडंट, क्रिएटिव्ह आणि वेल राऊंडेड इंडिव्हिज्युअल्स म्हणून घडवतो. तर तुमच्या मुलांच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी आणि प्रवेशासाठी आजच भेट द्या. आमचा पत्ता यशोलक्ष्मी नगर रोड, कोल्हापूर नाका, इचलकरंजी. संपर्क 8600826700. जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. इंदोर पॅटर्न लागू होईपर्यंत मक्तेदारांची बिले रोखा, रवी राजपुते यांची मागणी. इचलकरंजी शहर स्वच्छतेत देशातील आघाडीचे शहर ठरावे यासाठी इंदोर शहराच्या धर्तीवर व्यापक नियोजन करण्याचा निर्धार नगरसेवकांनी केला असून त्या संदर्भातील अंतिम निर्णय महासभेत होईपर्यंत स्वच्छता मक्तेदार कंपन्यांची बिले अदा करू नयेत अशी मागणी माननीय उपनगराध्यक्ष रवी राजपुते यांनी केली. स्वच्छताविषयक झालेल्या बैठकीत त्यांनी महापौरांकडे निवेदन सादर केले. या निवेदनात शहरातील कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक असलेले बजेट, मनुष्यबळ, बगीचा कचरा प्रक्रिया, रिसायकल प्रकल्प, RR सेंटर उभारणी तसेच कपडे, फुले, टायर आदी वस्तूंचे वर्गीकरण करून महिला बचत गटांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. हा प्रस्ताव आरोग्य खात्यामार्फत इस्टिमेटसह महासभेसमोर ठेवला जाणार आहे. राजपुते म्हणाले, 2 महिन्यांपूर्वी 289 कामगारांसाठी 8 कंपन्यांना ठेका देण्यात आला. मात्र या कंपन्यांच्या कामकाजाबाबत नगरसेवकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे महासभेत अंतिम निर्णय होईपर्यंत या कंपन्यांची बिले अदा करू नयेत. तसेच स्वच्छतेची कामे सुरू असताना खासगी कामगारांची बायोमेट्रिक हजेरी घेऊन ती नियमितपणे मांडण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली. या बैठकीस महापौर उदय धाटुंडे, अतिरिक्त आयुक्त सौ कोल्हे मॅडम, उपमहापौर अनिल डाळ्या, गटनेते विठ्ठल चोपडे, भाऊसाहेब आवळे, मारुती पाथरवट, राजू पुजारी, जहांगीर पटेकर, नागेश पाटील, आरोग्य अधिकारी धनंजय पळसाळे, पेंडारी दुरुक्कर तसेच संबंधित 8 कंपन्यांचे मालक उपस्थित होते. प्रतिनिधी सचिन खोंद्रेसह